परिवर्तन होणं हे महत्वाचं, कारण की संस्कार का नियम है, परिवर्तन ये होना जरूरी है। मग परिवर्तन कसं झालं पाहिजे तर परिवर्तनाच्या दोन व्याख्या, किती व्याख्या? एक आहे आंतरिक परिवर्तन, दुसरा आहे बाह्यांगी परिवर्तन। मग आंतरिक परिवर्तन म्हणजे काय? तर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं अतदीप भव, म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशित, हे झालं आंतरिक परिवर्तन। आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं आपण आपणाची करावी सोडवणं, हे झालं आंतरिक परिवर्तन। पण लोक आता काका बाह्यांगी परिवर्तनाकडे वळायला लागले। म्हणजे बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय तर पहिलेचे लोक धोतर घाले, मग आले पॅन्ट वर, मग आले जीन्स पॅन्ट वर, मग आले हाफ पॅन्ट वर, लोक हळूहळू मोकळेच होत आले। हे झालं बाह्यांगी परिवर्तन। मला सांगा एखादा जर खाप्यातला माणूस नागपूरमध्ये जर गेला लग्नामध्ये आणि तिथे जर बफे जर सुरू असेल ना, तो बिचारा जर पंक्तीमध्ये म्हणजे बफे सुरू असेल खाली बसून जर जेवण करत असेल त्याला पागल समजायचा का? त्याला पागल समजायचा का? पण शहरातले लोक जर एखादा माणूस जर खाली बसून जर जेवण करत असेल तर लोक त्याला एवढा नाही समजते ना, आणि जर उभ्याने जर जेवण करत असेल तर त्याला स्टँडर्ड समजते। एका लग्नामध्ये मी असा जेव्हा एक म्हातारा माणूस खाली बसून जेवण करत होता आणि जो एक माणूस उभ्याने जेवण करत होता, जो उभ्याने जेवण करत होता तो जो म्हातारा माणसाने हसत होता का हे खेड्यातला आलं म्हणे, खेड्यातलं हे खेड्यातला आलं म्हणे, याला काही समजत नाही म्हणे। जो उभ्याने जेवण करत होता 5 मिनिटानंतर त्याची मुलाखत काढली, त्याची हिस्ट्री काढली, हा हसत होता, हा कोण उभ्याने जेवण करत होता। कानांना आजीबाई माहित असं झालं का जो उभ्याने जेवण करत होता त्याला मुलग्याचा त्रास होता, म्हणून तो उभ्याने जेवण करत होता। म्हणजे लोक आपल्याकडे बोट न ठेवता इतरांकडे बोट ठेवतात। हे खऱ्या अर्थानं आता परिवर्तन होणं महत्वाचं आहे। हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामकीर्तन भजनाच्या माध्यमातून सांगितलं,
बाबू आज हे जे प्लॅटफॉर्म हे अत्यंत महत्वाचं आहे. जे काही आम्ही प्रबोधनकार कीर्तनकार जर घडले असेल तर या प्लॅटफॉर्मकडे घडले आहे. हा जो संच आहे माझा बाबू BSc झाला. BSc म्हणून माझं इंजिनिअरिंग झालंय. 3 डिप्लोमा MSc चे आहे आणि MBA झालंय मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. या प्रबोधनाच्या माध्यमातून 2 डिग्र्या इतर सारे डिप्लोमे इंजिनिअरिंग. परंतु शिक्षण शिकत असताना सुद्धा संतांचे विचार महापुरुषांचे विचार हे सुद्धा महत्वाचं आहे. आम्हाला भाऊ आहे पांडुरंग अय्यंगार. रिफॉर्म झालं, रिफॉर्म झालं आणि एफॉर्म झालं. आम्ही किती शिकलो याला काही महत्व नाही, पण आम्ही वागतो कसं याला खऱ्या अर्थाने समाजात महत्वाचं आहे. हेच तुकडोजी महाराजांनी सांगितलं. शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन बाबू आता शिक्षणाची काळ आवश्यक आहे. शिक्षणानं माणूस प्रभुत्व निर्माण होते. म्हणून वाचाल तर वाचाल नाही तर बघणार जाऊ ठिकाण. म्हणून पुस्तक वाचणं मित्रांनो महत्वाचं आहे. पुस्तक वाचणं महत्वाचं. या माणसाने पुस्तक जर वाचलं शिक्षण घेतलं तर त्याचं मस्तक जागेवर होते आणि त्याचं मस्तक जर जागेवर आलं तर त्याने कोणासोबत कसं मस्तक व्हायची गरज पडणार नाही. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40 वर्षामध्ये 45,000 पुस्तकाचा अभ्यास केला. किती म्हणजे एवढे मोठे महापुरुष आपल्या या देशामध्ये जन्माला आले. कोणासोबत नतमस्तक झाले. हेच महापुरुषांची कला आहे, हेच महापुरुषांचे विचार आहे, हा त्यांचा इतिहास आहे. म्हणून म्हणावं लागत अरे बाबासाहेबांनी या देशाचं संविधान दिलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये या भारताचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे संविधान या देशाला दिलं. बाबासाहेब एक कलम लिहितात. त्या कलमेचं 50 नावाची कलम आहे आणि बाबासाहेब त्यामध्ये लिहितात की इट्स सेल्फ ड्युटी ऑफ सिटीजन ऑफ इंडिया टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पल ह्युमॅनिटी फ्रीडम अँड इक्वालिटी रिफॉर्म. त्याचं म्हणण्याचं तात्पर्य होतं की हा देश प्रबळ झाला पाहिजे, हा देश ज्ञानार्जन झाला पाहिजे.